झी 24 तास एक पाऊल पुढे। ठोस जलनीतीचा अभाव आणि राजकारणी मंडळींनी दिलेली आश्वासनं हवेतल्या हवेतच विरल्यानं मराठवाड्याला दुष्काळाचा जणू शापच लागलाय। गेल्या 50 ते 55 वर्षात एकही मोठा जलप्रकल्प न झाल्यानं बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता आजही दुष्काळाच्या छायेत होरपळते। एक टँकर आणि त्याच्या भोवती हंडाभर पाणी मिळवण्यासाठी चाललेली जीवघेणी धडपड। मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातल्या दुष्काळाचं दुष्टचक्र दाखवणारं हे बोलकं उदाहरण। पुरेशा पावसाअभावी यंदाही जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे। पावसाळा येतो आणि जातो। बळीराजा कोरड्या नद्यांकडे आशाळभूत नजरेनं पाहत राहतो। सिंदफणा, मांजरा, बिंदुसरा, गोदावरी या नद्या पाऊस आला की वाहतात, मात्र काही दिवसातच त्या कोरड्या ठणठणीत पडतात। पाणी अडवण्याची किंवा सिंचनाची अशी ठोस जलनीती नसल्यानंच हा फटका सहन करावा लागतोय। जलनीतीच्या या सावळ्या गोंधळाला जिल्ह्यातील नेते मंडळीही तितकीच कारणीभूत असल्याचं जलतज्ञांचं म्हणणं आहे। जायकवाडीत पाणी नाही, आता जर जायकवाडीत पाणी असतं तर अर्धा मराठवाडा जायकवाडीने भिजला असता। पण शंकराला जी दृष्टी होती ही दृष्टी नाहीये। जिल्ह्यात मोठी धरणं बांधायला जागा शिल्लक नसल्याचं नेते सांगतायत। या भागातील बहुतांश नद्यांचा उगम हा दुष्काळी भागातून होत असल्यानं हा भाग पावसाळ्यानंतर कोरडा पडतो अशी हतबलता जिल्ह्याचे पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केली आहे। बीड जिल्ह्यात स्थलांतर दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणावर होतं रोजगाराकरता। हे जर थांबवायचं असेल, हाताला जिल्ह्यातच काम द्यायचं असेल तर हे पाण्याचं साठवण करण्याकरता ह्या छोट्या छोट्या उपाययोजना आपण दीर्घकालीन दुष्काळ तोडून देण्याकरता हे आता हाती घ्याव्या लागतील, त्याशिवाय पर्याय नाही। जिल्ह्यात काही मोजकीच धरणं आहेत, मात्र या धरणांमधला साधा गाळ काढायची तसदी सुद्धा शासन घेत नाहीये। विकासाच्या गप्पा मारणारी नेते मंडळी आणि उदासीन सरकारी अधिकारी यांच्या कात्रीत सामान्य जनता आणि मुकी जनावरही दिवसेंदिवस दुष्काळाचे चटके सोसतायत। महाराष्ट्राच्या राजकारणात हेडमास्तर म्हणून सुपरिचित असणाऱ्या शंकरराव चव्हाणांपासून ते अगदी अलीकडच्या काळातील अशोक चव्हाणांपर्यंत 5 वेळा मुख्यमंत्री पदाची संधी मराठवाड्याला मिळाली, मात्र मराठवाड्याच्या नशिबी असलेला दुष्काळाचा कलंक दूर होऊ शकला नाही। लक्ष्मीकांत रुईकर, झी 24 तास, बीड। झी 24 तास एक पाऊल पुढे।